इंदुरी वरळे जिल्हा परिषद गटात अंतर्गत लढत उमेदवारीचा कौल कोणाला? सुनील शेळके यांच्या भूमिकेकडे लक्ष। मावळ तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदुरी वरळे जिल्हा परिषद गटात राजकीय हालचालींना वेग आला आहे। या गटामध्ये सध्या पल्लवी दाभाडे आणि मेघाताई भागवत यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत असून विशेष बाब म्हणजे या दोन्ही उमेदवार एकाच पक्षाशी संबंधित आहेत। सध्या या गटातील अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नसल्यामुळे आगामी काळात उमेदवार निश्चित होईपर्यंत या दोघीच एकमेकांसमोर असल्याचे चित्र दिसून येत आहे। त्यामुळे इंदुरी वरळे जिल्हा परिषद गटातील ही लढत सध्या अंतर्गत राजकारणाच्या पातळीवरती रंगताना दिसत आहे। एकाच पक्षातील दोन बलाढ्य चेहरे पल्लवी दाभाडे हे माऊली दाभाडे यांच्या कुटुंबातून असून त्यांनी विविध सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून थेट जनसंपर्क वाढवला आहे। प्रभावी संवाद शैली, स्थानिक पातळीवरती ओळख आणि कार्यकर्त्यांची असलेली संपर्क ही त्यांची जमेची बाजू। दुसरीकडे मेघाताई भागवत या प्रशांत भागवत यांच्या पत्नी असून आरक्षणाच्या बदललेल्या समीकरणानंतर त्या इंदुरी वरळे जिल्हा परिषद गटात अधिक सक्रिय झाल्या। प्रशांत भागवत यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करताना मिळालेला लोकसंपर्काचा अनुभव तसेच अलीकडल्या काळात आयोजित करण्यात आलेल्या विशेषतः मावळ केसरी सारखे मोठे आयोजन त्यांच्या प्रचाराला बळ देणारे ठरत आहेत। मेघाताई भागवत ह्या शिक्षण, अनुभव आणि सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून ओळखलं जातं। मेघाताई भागवत या सुशिक्षित असून सर्व घटकांना न्याय देऊन शकणाऱ्या नेतृत्वाच्या रूपात पाहिलं जात आहे। राजकारण ही जरी त्यांच्यासाठी तुलनेने नवे असले तरी मागील काही काळात त्यांनी दाखवलेले राजकारणातील आकलन, लोकांशी संवाद आणि निर्णय क्षमता लक्षवेधी ठरले आहे। इंदुरी वरळे जिल्हा परिषद गटातील वेगवेगळ्या भागातील नागरिकांना त्यांनी केलेली मदत तसेच पतीसोबत लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ठेवलेला सातत्यपूर्ण संपर्क हा अनुभव आज त्यांच्या कामी येताना दिसत आहे। जातीपातीच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्यांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची भूमिका अनेकांना प्रेरणादायी ठरत आहे। येणाऱ्या काळामध्ये लोकसेवेला प्राधान्य देण्याचा त्यांचा निर्धार असल्याचं त्या सांगतात। या संपूर्ण प्रक्रियेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार सुनील शेळके यांनी अद्याप कोणालाही अधिकृत कौल दिलेला नसल्याने त्यांची भूमिका इंदुरी वरळे जिल्हा परिषद गटासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। कोणाला उमेदवारी मिळते आणि कोणाला डावलले जाते यावर पुढील राजकीय हालचाली सुद्धा अवलंबून असणार आहेत। त्याचबरोबर प्रशांत भागवत यांचा इंदुरी वरळे गणामध्ये असलेल्या लोकांशी असलेला थेट संपर्क याचा नक्कीच फायदा हा मेघाताई भागवत यांना होणार असल्याचं दिसत आहे। यामध्येच भाजपाची वेट अँड वॉचची भूमिका भारतीय जनता पार्टीने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही। त्यामुळे भाजप सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। जर एकाच पक्षातून दोन बलाढ्य उमेदवारांपैकी एकाला उमेदवारी मिळाली तर दुसरा उमेदवार नाराज होऊन भाजपाकडे वळतो का याकडे लक्ष दिले जात आहे। अशा परिस्थितीत भाजपाला इंदुरी वरळे जिल्हा परिषद गटात अचानक बळ मिळण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही। पुढील काही काळात काय ठरणार? इंदुरी वरळे जिल्हा परिषद गटात सध्या पैसा, समाजसेवा, संघटनात्मक ताकद आणि वरिष्ठ नेतृत्वाचा निर्णय या सगळ्या मुद्द्यावर चर्चा सुरू आहे। उमेदवारी जाहीर होईपर्यंत ही लढत अंतर्गतच राहणार की त्यातून नवी राजकीय समीकरण तयार होणार हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे। महाराष्ट्र लाईव्हच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमधील अशीच घडामोडीचा ग्राउंड रिपोर्ट सातत्याने मांडला जाणार आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर महाराष्ट्र लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या प्रत्येक गट आणि पंचायत समितीच्या ग्राउंड रिपोर्ट आपण आपल्या महाराष्ट्र लाईव्ह या चॅनलवरती देणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया पुन्हा एकदा अशाच एका व्हिडिओमध्ये।